तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे ईश्वरी आणि अर्णव यांच्या समोर आता वल्लरी ही या सगळ्याच्या मागे आहे याचा काळा चेहरा येणार। आता नेमकं काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर प्रेक्षकांनो इथे आता सध्या आपण पाहतोय की जी आजी आहे ती आता विचार करते की घरावरती एकामागोमाग एक संकट येतच चाललेलं आहे। घरावरती उलट अडचणींचा नुसता भडीमार होतोय। मग ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर घरात श्रावण महिन्यामध्ये चांगली पूजा वगैरे घातली पाहिजे। घरामध्ये जरा होम हवन जरा शांती वगैरे केली पाहिजे, म्हणजे घरातलं वातावरण कसं प्रसन्न आणि मंगलमय राहील। म्हणून मग आता आजी काय करते तर आजी ही आता मग सगळेजण जेव्हा जेवायला डायनिंग टेबलवर एकत्र बसतात तेव्हा आजी आता घरातल्या सगळ्यांना म्हणते, हे बघा मला तुम्हा सगळ्यांबरोबर थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे। हे बघा या काही दिवसात आपल्या घरामध्ये ना खूप मोठ्या आणि बऱ्याच अनपेक्षित घटना घडून गेलेल्या आहेत। म्हणजे एकाएकी रमाकांत रावांचं परत येणं, आपल्या या एवढ्या मोठ्या सात्विक फॅशन्स कंपनीवरती संकट येणं, पण ईश्वरी आणि अर्णवनी मोठ्या जिद्दीने मोठ्या मेहनतीने कष्टाने ते संकट दूर करणं, त्याच्यानंतर रमाकांत रावांचा एकाएकी खून होणं आणि तो खून ज्याने केला आहे त्याने सुद्धा स्वतःला संपवणं, हे सगळंच ना खूप जास्त विचित्र आहे। म्हणून या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला थोडी शांती मिळावी असं मला वाटतं आणि शांती मिळावी यासाठी मी घरामध्ये पूजा करायचा असा एक विचार करत आहे। तर आपण सगळ्यांनीच श्रावण महिन्यामध्ये घरात पूजा करायची। आता उद्याचा येणारा सोमवार हा श्रावणातला पहिला सोमवार आहे। त्यावर सगळे आजीकडे बघू लागतात। त्यावर आजी म्हणते, अरे असं बघू नका रे, उद्याचा म्हणजे उद्याचा नाही, येत्या 2 दिवसानंतरचा श्रावण 2 दिवसानंतरचा जो सोमवार आहे त्याचं बोलते आहे मी। त्यावर मग सगळे म्हणतात ओ अच्छा। त्यावर आजी म्हणते तर आपल्याला तेव्हा घरामध्ये एक छोटीशी पूजा करायची आहे। त्याबरोबर ईश्वरी म्हणते ठीक आहे आजी चालेल करूयात ना मग। त्यावर आजी म्हणते नाही ईश्वरी थांब, यावेळेची पूजेची सगळी जबाबदारी ही मी एका वेगळ्या व्यक्तीवरती सोपवणार आहे। आता नम्रताला वाटतं की तिला मिळेल ही संधी, पण आजी म्हणते ह्या वेळेची सगळी तयारी ही वल्लरी तू करायचीस। ईश्वरी हे बघ चिंटूबरोबर तुला सतत कामांसाठी बाहेर जावं लागतं, कधी काय अशा वेगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे तुला वेळ मिळत नाही घरच्या ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायला आणि मुळात तू एकटी सगळीकडे कसं आणि किती लक्ष देणार। म्हणून मी असा विचार केलेला आहे की यावेळी पूजेची तयारी वल्लरी बघेल। वल्लरी त्यावर वल्लरी म्हणते आई आहो पण। त्यावर मग आजी म्हणते तुलाच करायचं आहे। त्यावर मग लगेचच वल्लरी म्हणते हो चालेल ना, मी नाही म्हटलंच कुठे। तसंही घरामध्ये सुख नांदावं, शांती असावी, घरामध्ये सगळ्यांना टेन्शन नसावं हीच प्रत्येक घरातल्या स्त्रीची इच्छा असते आणि ऑफकोर्स हीच इच्छा माझी पण आहे की माझ्या घरामध्ये सगळं काही चांगलं असावं, सुरळीत असावं। मग त्यासाठी पूजा करायला लागली तर माझी काय हरकत असणार आहे? पूजाच करायची आहे ना, तयारीच ना, मी करेन, सगळी तयारी मी करेन, तुम्ही काही काळजी करू नका। त्यानंतर मग वल्लरी जेवणाच्या ताटावरून रागारागात उठते आणि खोलीत निघून येते। खोलीत निघून आल्यानंतर ती विचार करते म्हातारी उगाचच्या उगाच मला कामाला लावते, हिच्याकडे काही काम नसलं की ही येते जाते आणि मला सतवते। असो पण आता मी करू तरी काय, जाऊ देत, म्हातारी जे बोलली आहे ते मला करावं तर लागेलच ना। आणि मग आता ती ठरवते की मी पूजेची तयारी करेन। तसंही त्या ईश्वरीला सुद्धा माझ्यावर संशय आला आहे, मला तिच्या त्या संशयातून बाहेर यायचं असेल तर मला हे करायलाच लागेल आणि वल्लरी आता पूजेची तयारी करणार असं ठरवते। त्याच्यासाठी ती यादी बनवायला घेते पूजेच्या सामानाच्या, साहित्याच्या। तर आता वल्लरीचा फोन हा चुकून जेवताना डायनिंग टेबलवरच राहिलेला असतो। तो फोन परत करण्यासाठी ईश्वरी वल्लरीच्या रूममध्ये येते
आता त्यावेळी वल्लरी यादी करत असते आणि ती यादी ईश्वरी पाहते. ईश्वरी त्या यादीतल्या अक्षराकडे बघतच राहते. आता वल्लरी ईश्वरीला विचारते, काय गं, काय झालं? भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्या अक्षराकडे? ईशू म्हणते, नाही काही नाही. आणि त्यानंतर ईशू तिकडनं निघते. आता इकडे ईशू ही तिच्या रूममध्ये येते. पण ईशू म्हणत असते, हे अक्षर मला उदयकांत काकांचा जिथे मृत्यू झाला तिथल्या त्या सुसाईड नोटच्या अक्षरासारखं का वाटतंय? की माझ्या मनामध्ये वल्लरी मामींविरुद्ध संशय आहे, त्यामुळे मला सगळीकडे वल्लरी मामींच्याच खुणा दिसत आहेत. नाही, ते अक्षर वल्लरी मामींचं कसं असेल ना? पण ते अक्षर वल्लरी मामींच्या अक्षराजवळ अगदीच मॅच करत होतं. हे कसं शक्य आहे? नक्की हे सगळे माझे भ्रम आहेत की खरोखर कुठेतरी थोडाफार का होईना पण या सगळ्याजवळ वल्लरी मामींचा संबंध आहे? मला काहीच कळत नाही आहे. पण आता मला शांतपणे विचार करायला हवा. ईशू सतत ते अक्षर आठवून ते अक्षर खरोखर वल्लरीचं असेल का ह्याचा विचार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. पण ईशूला काही सुचतच नसतं की खरोखर ते अक्षर वल्लरीचं असेल का वगैरे ते तिच्या लक्षात येतच नसतं. मग आता ईशू ही विचार करते की जाऊ दे, मी उगाच स्वतःच्या डोक्याला जास्त त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे. मी लक्ष ठेवेन वल्लरी मामींवर आणि काय खरं आणि काय खोटं हे मला लवकरच समजेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे उदयकांतचा ज्या ठिकाणी खून झालेला असतो त्या ठिकाणी आता पोलिसांनी आता व्यवस्थित झडती वगैरे घेतलेली असते आणि पोलिसांनी व्यवस्थित झडती घेतल्याच्या नंतर मग पोलिसांना आता त्या ठिकाणी उदयकांतचा मोबाईल सापडतो. आता उदयकांतचा मोबाईल त्यांना जेव्हा तिकडे सापडतो तेव्हा पोलीस हे अर्णव आणि ईश्वरीला ही गोष्ट ताबडतोब इन्फॉर्म करतात. त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब जे असतात ते सांगतात की ह्या फोनचे सगळे कॉल रेकॉर्ड, कॉल हिस्ट्री सगळं काही काढा, चॅट्स वगैरे सगळं. आणि मग उदयकांतचा मोबाईल हा पोलीस अनलॉक करतात. अनलॉक करून मग पोलीस त्याच्यातला सगळा डेटा रिकवर करण्यासाठी आता टाकतात आणि पोलिसांनी सगळा डेटा रिकवर करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता वल्लरीचेच खूप सारे मेसेजेस त्यांना दिसतात. वल्लरीनेच त्याला लास्ट भेटायला बोलवल्याचा मेसेज केलेला तो सुद्धा पोलिसांना सापडतो. आता ते मेसेज सगळे सापडल्याच्या नंतर मग पोलीस हे ताबडतोब ते जे नंबरवरून फोन आलेले असतात, मेसेज आलेले असतात त्याचं लोकेशन ट्रेस करायचा निर्णय घेतात. आता पोलीस जेव्हा वल्लरीचं लोकेशन ट्रेस करतात तेव्हा अर्थात ते आता अर्णवच्या घरातले येतात. आता अर्णवच्या घरामध्येच हा फोन आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे, कदाचित यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे असा विचार करून इन्स्पेक्टर साहेब ताबडतोब आता राजेश शिर्केंच्या घरी दाखल होतात. आता इन्स्पेक्टर साहेब असे अचानक घरी आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की काय झालं, इन्स्पेक्टर घरी का आले? मग इन्स्पेक्टर साहेब सांगतात की उदयकांत राजेश शिर्के ह्याचा खून झालेला आहे, याने सुद्धा आत्महत्या केलेली नाही आहे. आणि सांगायचं मेन महत्त्वाचं तात्पर्य हे की याचा खून ज्यांनी केला आहे त्यांनी याला खूप सारे कॉल आणि खूप सारे मेसेज केलेले होते आणि आम्ही जेव्हा त्याचा फोन स्टार्ट केला तेव्हा आम्हाला ते कॉल मेसेज सगळं काही सापडलं. जेव्हा आम्ही ते कॉल मेसेज सापडलेल्या त्या नंबरवरती जाऊन शोधाशोध केली, जेव्हा आम्ही तो नंबर ट्रेस केला तेव्हा तो नंबर ट्रेस केल्याच्या नंतर आम्हाला त्याचं लास्ट लोकेशन हे ह्या घरामध्येच सापडले. आणखीनही अजून तो मोबाईल ह्या घरामध्ये चालू आहे. त्यावर हे ऐकून अर्णवला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज होत असेल. हे बघा, हे कसं शक्य आहे? आमच्या घरात तो मोबाईल कसा काय चालू असू शकतो? नाही, आमच्या घरात तो मोबाईल चालू असणं शक्य नाही आहे. तुमचा काहीतरी भ्रम आहे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कदाचित ती व्यक्ती तुमच्या घरातच लपून वगैरे बसलेली असेल, कारण त्याला असा संशय असेल की तुमच्या घरामध्ये कोणीही तपासणी वगैरे करणार नाही. त्यावर अर्णव म्हणतो, नाही तसं काहीही नसेल. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्हाला एकदा तपासणी करू द्या. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर सुरू होतं. ईश्वरी विचार करते, वल्लरी मामीच तर ह्या सगळ्याच्या मागे नसतील ना? वल्लरी मामींनीच हे सगळं केलेलं असेल. ते अक्षर वल्लरी मामींच्याच अक्षराबरोबर मॅच होत होतं आणि आत्ता मेसेज आणि कॉल करणारी व्यक्तीसुद्धा आमच्याच घरातली. म्हणजे याचा अर्थ या सगळ्याच्या मागे नक्की वल्लरी मामीच आहेत. जेव्हा ईश्वरीला ह्या सगळ्या हिंट लागतात ती पोलिसांना म्हणते की तुम्ही तपासा, तुम्हाला जे शोधायचं आहे तुम्ही शोधा.
अर्णवला ती म्हणते, अर्णव सर प्लीज थोडा वेळ शांत राहा. तर आता हे सगळं काही जेव्हा वल्लरीला लक्षात येतं, वल्लरी खूप घाबरते. वल्लरी विचार करते की नाही 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 नाही, जर पोलिसांनी मला त्या पुराव्यांसकट पकडलं तर सगळं संपलं. एवढ्या वर्षांची मेहनत, एवढ्या वर्षांचे कष्ट सगळं वाया गेलं, सगळं पाण्यात गेलं आणि त्याशिवाय तुरुंगात जावं लागेल ते वेगळं. मला वाटलं होतं ह्या उदयकांत शिर्केचा खेळ खलास केल्यानंतर माझी पाठ मोकळी होईल, मला सुटकेचा श्वास घेता येईल. पण कसलं काय आणि कसलं काय, हा उदयकांत मेला तरी अजून माझी पाठ सोडत नाही आहे. उदयकांत राजे शिर्के, मी काहीही झालं ना तरी तुला सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. तू मला मेल्यानंतरही त्रास देतोस ना, पण मी सगळे आळ तुझ्यावर टाकून मोकळी होईन. पण त्याआधी मी इकडनं पळ काढला पाहिजे. काही झालं तरी पोलिसांना मी किंवा माझा मोबाईल भेटता कामा नये. घरी येऊन नंतर काय करायचं ते बघता येईल असा विचार करत वल्लरी ही घरातून मागच्या बाजूने बाहेर पडते. आणि आता ती ठरवते की आता गाडी वगैरे घ्यायला पुढे जाणं हे तर शक्य नाही. पुढे जर गाडीचा आवाज पोलिसांनी ऐकला तर सगळी गफलत होईल, पोलीस ताबडतोब माझ्या मागे येतील, मला असंच पळून जावं लागणार आहे. आणि मग वल्लरी तशीच पळत असते. पळताना वल्लरीने घरातले महागडे तिचे जे दागिने असतात ते, घरातले पैसे आणि तिचा मोबाईल, रमाकांतचा जो तिने लपवलेला मोबाईल असतो तो, ह्या बऱ्यापैकी वस्तू का घेतलेल्या असतात आणि ती तिकडनं पळत असते. ती आता देवाला म्हणत असते, देवा आता तूच माझी मदत कर, तूच मला सहाय्य कर, कसं बसं मला इकडनं पळून जाण्यामध्ये यश येऊ देत देवा, मला यश येऊ दे. आणि वल्लरी मग तिकडनं पळू लागते. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब विचारतात, बाकी घरातले सगळे सदस्य इथेच आहेत का? त्यावेळी मग ईश्वरी सांगते की हो, घरातले सगळे सदस्य इथेच आहेत, फक्त वल्लरी मामी तेवढ्या इथे नाही आहेत. मी वल्लरी मामींना बोलवते. इशू वल्लरी मामींना हाक मारायला मामींच्या रूमकडे जाते, पण वल्लरी मामी रूममध्ये नाही आहेत. तर ईश्वरीला प्रश्न पडतो, मामी गेल्या कुठे? इशू आता रूमच्या खिडकीतून बघते तर तिला वल्लरी मामी पळत जाताना दिसतात. इशू ताबडतोब बाहेर येते आणि पोलिसांना त्याचबरोबर अर्णवला सांगते की वल्लरी मामी त्यांच्या खोलीत नाही आहेत, पण खोलीच्या खिडकीतून त्यांच्या मागच्या बाजूचं जे आमचं आवार आहे ते दिसतं आणि वल्लरी मामी ह्या तिकडनं पळत आहेत. मला कळत नाही आहे की नेमकं असं का. त्याबरोबर मग मामा म्हणतो, चोर सापडला, गुन्हेगार तोच आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय हे? त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की हो राजे शिर्के साहेब, हे बघा हिशोब हा अगदी सोपा आहे. जर वल्लरी मॅडमनी काहीही केलेलं नाही आहे, त्यांचा काही दोष नाही आहे, तर त्यांना पळण्याची गरजच नाही आहे. पण त्या पळत आहेत कारण त्यांचा दोष आहे, त्या गुन्हेगार आहेत. आणि आता आपण जास्त वेळ वाया घालवायला नको, आपण लवकर जाऊन त्यांना पकडायला हवं. कारण जर आपण इथे जास्त वेळ वाया घालवला तर तोपर्यंत त्या इकडनं आणखीन कुठेतरी लांब पळतील आणि त्यानंतर मग मात्र त्यांना शोधणं आपल्यासाठी नामुमकिन होऊन जाईल. त्याआधी आपण त्यांना आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. हवालदार गाडी काढा. त्याबरोबर हवालदार गाडी काढतात. अर्णव, ईश्वरी, त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब, हवालदार साहेब, आकाश हे सगळे त्या गाडीमध्ये बसतात. आणि त्यानंतर मग आता गाडी ही थेट जिकडे वल्लरी गेलेली असते पळून तिकडे जाते. आता वल्लरीच्या पायाला रस्त्यात ठेच लागलेली असते, त्यामुळे वल्लरी थांबलेली असते. तेव्हाच बरोबर पोलीस तिकडे पोहोचतात आणि आता पोलीस हे वल्लरीला म्हणतात, हे बघ वल्लरी पाटील, जिथे आहेस तिथेच थांबा. तुम्ही पळून जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तुम्हाला पळून जाता येणार नाही आहे. मुंबई पोलीसने चारी बाजूंनी घेरलंय तुम्हाला, त्यामुळे कितीही जीवाच्या आकांताने तुम्ही पळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला आम्ही इथून कुठेही जाऊ देणार नाही आहोत. त्यामुळे आणखीन जास्त पळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शांतपणे आहात त्या जागी थांबा, स्वतःला सरेंडर करून टाका, पोलिसांच्या हवाली करा स्वतःला. पोलीस तुमच्या मागावर आहेत, त्यामुळे तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही फसणारच आहात मॅडम. यू आर अंडर अरेस्ट. हे बघा थांबा, पळणं वगैरे सोडा. हातात किंवा तुमच्या जवळपास आणखीन कुठलं वेपन असेल तर ते वेपनसुद्धा खाली फेकून द्या, तुम्हाला काहीही करता येणार नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता वल्लरीला कळतच नसतं की आता मी काय करू, कारण सर्व बाजूंनी ती आता कोंडीत सापडलेली असते. ती पोलिसांना म्हणत असते की नाही माझ्याजवळ येऊ नका, नाहीतर मी स्वतःला संपवून घेईन, माझ्याजवळ येऊ नका. इन्स्पेक्टर तिला सांगतात, हे बघा वल्लरी मॅडम, हे सगळं करून काहीही मिळणार नाही आहे, ह्या सगळ्याचा उपयोग शून्य आहे. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे तुम्हाला आमच्या स्वाधीन करा. हे बघा तुम्ही स्वतःला इजा करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे. वल्लरी म्हणते की नाही काहीही झालं तरी मी असं काही होऊ देणारच नाही आहे. तुम्ही जा इकडनं, तुम्ही जा. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वल्लरी मॅडम, हे बघा असं नका करू, तुम्ही स्वतःला सिलेंडर करा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मामाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि
की वल्लरीने हे सगळं खरोखर केलेलं असेल का? मामा हळूहळू एक एक गोष्टीचे लिंक्स जोडत असतो आणि त्यावेळी मग मामाला आठवतं की वल्लरी अचानक अर्णव ईश्वरीची काळजी करायला काय मध्येच लागायची, मध्येच अचानक घरातून गायब काय व्हायची, घरात महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये ती हजर नसायची. त्याच्यानंतरनं घरात जेव्हा जेव्हा काहीतरी विचित्र विपरीत घडायचं तेव्हा वल्लरी ही घाबरलेली असायची, वल्लरी डचकायची अचानक. मग मामा विचार करतो, अच्छा म्हणजे त्या सर्व गोष्टींचा संदर्भ इथे लागतोय. तर एवढे दिवस मी या सर्व गोष्टी लक्षात घेतच नव्हतो, माझ्यासमोर एवढं सगळं घडत होतं आणि मला साधं कळतही नव्हतं. ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? म्हणजे मी इतका कसा काय चुकीचा वागू शकलो की हे एवढं सगळं घडत असतानासुद्धा मला कळत नव्हतं. हे सगळं खूप खूप चुकीचं घडलं आहे. पण आता ह्या सगळ्याचा विचार करून काय मिळणार आहे? ह्या सगळ्याने जर वल्लरीला सुख मिळालं असेल ना, तर त्या सगळ्यात मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे. वल्लरीच्या चुका मीच पाठीशी घातल्या, मीच पोटात घातल्या, वल्लरीला मीच कायम सपोर्ट केला, मीच तिला कायम माफ केलं. जर तिने छोट्या मोठ्या चुका केल्या तेव्हाच तिला अडवलं असतं तर आज एवढं मोठं वल्लरीचं पाऊल उचलण्याची हिंमत झालीच नसती. मामा वल्लरीच्या गुन्ह्यांचा दोष स्वतःला देऊन घेत असतो, मामाला पश्चाताप होत असतो हे सगळं घडलेलं असतं त्याचा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला तुहिरी माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.